सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं, त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो। आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता। तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा। त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भानही आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। आजचा विजय हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील मागच्या 11 वर्षात जो काही विकास झाला, जी काही कामं आली पुण्यामध्ये, मेट्रो आली, नदीचे प्रकल्प आले, बसेस आल्या, मेडिकल कॉलेज आलं, चांदणी चौक आणि कात्रज सारख्या चौकातले प्रकल्प आले, अशा असंख्य कामं मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जी केली, राज्य सरकारकडून देवेंद्र तर पुण्यामध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचा हा विजय असल्याचा मुरलीधर मोहोळ पुण्याच्या विजयानंतर म्हणतात। मुंबईत एक मोठी बातमी, मुंबईचा प्रभाग क्रमांक 190 अतिशय चुरशीची अटीतटीची लढत इथे पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये भाजपच्या शीतल गंभीर या विजयी झालेल्या आहेत। शीतल गंभीर यांचं नाव अनेकांना आठवत असेल कारण हे नाव राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत घेतलेलं होतं आदित्य ठाकरेंवरती टीका करताना। आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आमच्या शीतल गंभीरच पुरेशा आहेत, त्यांच्याशी आदित्य ठाकरेंनी चर्चा करावी असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांनी मात्र शीतल गंभीर यांच्या विजयावरती आता आक्षेप घेतलाय आणि फेरमतमोजणीची मागणी सुद्धा केली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतात। वेदांत, एक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक किंवा अतिशय प्रतिष्ठेचा हा वॉर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आहे। मुख्यमंत्र्यांनी शीतल गंभीर यांचं एक्झाम्पल देत एक प्रकारे आदित्य ठाकरेंवरती सुद्धा टीका केली होती। आत्ताचं तिथलं काय चित्र आहे? फेरमतमोजणीची मागणी झाल्याचं कळतंय। आपण बघतो 3 चुरशीच्या लढती होत्या, 190, 191, 192। यामध्ये 190, 191चा निकाल हा जाहीर झालेला आहे। 190 मध्ये भाजपच्या शीतल गंभीर यांना विजयी करण्यात आलंय, 125 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। आणि आपण जर बघितलं तर वैशाली पाटणकर तिथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढत होत्या आणि त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केली। एकदा रिकाउंटिंगची मागणी झाल्यानंतर सुद्धा त्यांना विजयी घोषित करण्यात, शीतल गंभीर यांना विजयी घोषित करण्यात आलं आणि पुन्हा एकदा एक विनंती करण्यात आली, एक अर्ज देण्यात आला, मात्र तो अर्ज आरोनी फेटाळला आणि त्यामुळेच आपण बघतोय अनिल देसाई असतील, महेश सावंत असतील, ते सुद्धा इथे आलेले आहेत कारण काहीसा गोंधळ आपल्याला इथे पाहायला मिळाला। त्याशिवाय आपण जर 191 बघितलं तर विशाखा राऊत या ठाकरेंच्या शिवसेनेचे या विजयी झालेले आहेत आणि 192 यशवंत केलेदार, प्रीती पाटणकर यांची लढत सुरू आहे। थोडासा गोंधळ काहीसा पाहायला मिळाला कारण ज्या प्रकारे आपण बघितलं वैशाली पाटणकर पुन्हा एकदा आरोंना विनंती करतायत की रिकाउंटिंग व्हावी। कारण मी सुद्धा आलो तर त्यांनी जे मला दाखवलं त्या याच्यावरून दिसतंय की 6व्या राऊंडला जी मशीन त्यांनी हे केली त्याच्यावरचा VM3चा जो काउंटिंग याच्यामधला जो शेवटी आपण जे झाल्यानंतर काल जो पोलिंग एजंटला जो फॉर्म दिला त्याच्यावरची जी VM3चा नंबर होता तो आज काउंटिंगच्या ह्याला तो वेगळा होता आणि त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये शेवटी अचानक अशा रीतीचं लीड आलं तर त्यांचं म्हणणं आहे की हे रिकाउंट करा, कम्प्लीट 6th राऊंड अमान्य केलं त्यांनी विजय। शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय असतो, रिटर्निंग ऑफिसरचा, तो त्यांनी
वारंवार त्यांना विनंती केल्यानंतर सुद्धा आरोना तो त्यांनी फेटाळण्यात आला. त्याची परत प्रयत्न करणार आहात? तर या संपूर्ण गोष्टीला शेवटी रिकोर्सिस तुम्हाला इलेक्शन पिटिशन तर ते करणं हे असेल. Petition करणार तुम्ही जर असं झालं? करायला लागेल. त्याच्यामुळे आपण बघतोय अनिल देसाई ज्यांनी सांगितलं की जर आरोंनी जर हा निर्णय घेतला असेल तर या विरोधात कोर्टात जावं लागेल आणि त्यामुळेच आपण बघतोय अटीतटीची लढत अनेक नेते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण 190, 191 आणि 192चा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. मात्र 190 मध्ये आपण बघितलं भाजपच्या शीतल गंभीर यांना विजयी करण्यात आलेला. 191 मध्ये ती सुद्धा अटीतटीची लढत झाली, प्रीती पटणकर आणि विशाखा राऊत, आणि त्यामध्ये विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे 192चा निकाल यशवंत किल्लेदार, प्रीती पटणकर यामध्ये नेमकं कोण विजयी होतं हे बघावं लागेल. विधान धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. इथले ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. फेर मतमोजणीची मागणी दुसऱ्यांदा करण्यात आलेली होती, ती मात्र रिटर्निंग ऑफिसर निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याची माहिती मिळते.